कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। संस्कार, शिक्षण आणि सेवा यांचा संगम आणि त्यातूनच घडणार आहे नवभारताचा पाया। कोकणातील लोटे गावात सुरू झालेलं एक असं अनोखं गुरुकुल जे फक्त शालेय शिक्षण नाहीच तर आध्यात्मिक मूल्यांचं देखील शिक्षण देते, तेही गरजू, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी अगदी मोफत। संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम संस्थेच्या वतीनं खेड तालुक्यातील लोटे येथे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल सुरू करण्यात आले। या गुरुकुलात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबरच निवास, भोजन, ग्रंथांचे पठण, विविध वाद्य वाजवण्याचे शिक्षण, हरिपाठ, कीर्तन आणि आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे। या गुरुकुलाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जातोय। लोटे येथील या गुरुकुलामध्ये मुलींची आणि मुलांची स्वतंत्र निवासी व्यवस्था करण्यात आली। सुरक्षा व्यवस्थेबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाची देखील काळजी घेण्यात आली आहे। या सेवाभावी उपक्रमामागे समाजातील दुर्बल, उपेक्षित, निराधार मुलांनाही देशाचे चांगले नागरिक व्हावे यासाठी हे गुरुकुल स्थापन करण्यात आले। समाजातल्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे नवसंजीवनी मिळाली असून अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या गुरुकुलमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज यांनी केले आहे। श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान, लोटे परशुराम, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी जे आध्यात्मिक गुरुकुल आहे, या गुरुकुलमध्ये अनाथ, निराधार मुलांना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना पूर्ण मोफत शिक्षण मिळावं। शालेय शिक्षण आणि त्याचबरोबर धार्मिक शिक्षण। धार्मिक शिक्षण म्हणजे केवळ भजन कीर्तन नाही, तर त्यांना या देशातले उत्तम तऱ्हेचा नागरिक बनता यावं, त्यांचा एक आध्यात्मिक बेस तयार व्हावा। जे ज्ञानेश्वरांचे विचार आहेत, जे तुकारामांचे विचार आहेत, भगवान गौतम बुद्धांचे विचार आहेत, महावीरांचे विचार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, हे मुलांच्या हृदयात, अंतःकरणात रुजावे, उतरावे याकरता आम्हाला या ठिकाणी 100 विवेकानंद या ठिकाणी तयार करायचे। आणि ही सगळी आपण जी मुलं पाहाल, मुली पाहाल, ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, निराधार किंवा जे अतिशय कठीण परिस्थितीत आहेत, अशा सगळी मुलं या ठिकाणी आहेत। आणि या मुलांना 100% शिक्षण हे पूर्ण मोफत आहे। आणि बाकी समाजातल्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना कुठेतरी व्यासपीठ, काही मुलांना आनंदीत जाऊन शिकण्याची इच्छा असते पण पैसे नसतात, भरू शकत नाही, परिस्थितीच्या माध्यमातून ते करू शकत नाही। पकवास शिकायचा, विणा, टाळ हे सगळं आणि भागवत कथा, रामकथा यापासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोफत शिकवल्या जातात। आमच्याकडं ग्रंथालय 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि सर्व धर्माचे ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत। ज्या मुलांना जे अभ्यास करायचा ते ग्रंथ उपलब्ध आहेत। सगळ्या प्रकारची धार्मिक वाद्य या ठिकाणी उपलब्ध आहेत। सगळ्या प्रकारचे धार्मिक धडे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, भारतीय संस्कृती नेमकी काय आहे, राष्ट्रपुरुषांचा इतिहास काय, हे सगळं या ठिकाणी आम्ही शिकवतोय। आता सध्या आमच्याकडं ऍडमिशन 25 मुलांची आहेत, पण माझा विश्वास आहे की यावर्षी सप्टेंबर पर्यंत 100 मुलं या ठिकाणी मोफत शिकतील। मुलांची आणि मुलींची हॉस्टेल व्यवस्था ही पूर्णपणे वेगळी आहे। अगदी PhD झालेले चांगले शिक्षक या ठिकाणी शिकवायला आहेत त्यांना, आणि शालेय शिक्षणाचं सुद्धा 1% नुकसान न करता त्यांना पूर्ण वेळ शाळेत पाठवून आणि फावल्या वेळात आम्ही हे सगळं करणार आहोत। आमचा दिवस सकाळी 5ला सुरू होतो आणि रात्री 9:30ला मुलं झोपतात। तोपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातला अभ्यास, वेगवेगळ्या क्षेत्रातले विचारसागर असेल, नारद भक्तिसूत्र असेल, पंचदशी असेल, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी मुलांना आमच्या शिकवल्या जातात। ज्ञानेश्वरी गाथा, याच्यावरची प्रवचन, याचं सगळं विवेचन या ठिकाणी शिकवलं जातं। रोज सकाळी काकड आरती, हरिपाठ हे नित्यनेम असतं। त्याचबरोबर स्वसंरक्षण प्रशिक्षण आहे, कराटे आहे, तायक्वांदो आहे किंवा लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी हे सगळं आहे की ह्या मुली आज अबला राहू नयेत, ह्या मुली आज झाशीची राणी बनाव्यात, स्वतःचं रक्षण स्वतः त्यांना करता यावं। आणि म्हणून या आध्यात्मिक गुरुकुलची निर्मिती आहे। याच्या सर्व भारतीयांना किंवा महाराष्ट्रातील तमाम माझ्या धर्मप्रेमींना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या मुलाला प्रवेश देऊन आपल्या मुलाला घडवावं ही विनंती करतो। रामकृष्ण।